नमस्कार सर्वांना. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की कालपासूनच आपला मराठा समाज जो आहे आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावरती आंदोलनासाठी बसलेला आहे. परंतु अशा वेळेस इथे आंदोलकांचे खूप हाल झालेले आहेत की म्हणजे पाऊसही पडत होता, त्याचबरोबर हे बांधव जे आहेत ते चिखलामध्ये बसलेले होते, पूर्णपणे भिजलेले होते. त्याचबरोबर त्यांच्या जेवणाची अजिबात सोय नव्हती किंवा पिण्याचं पाणी साधं त्यांना नव्हतं किंवा वॉशरूमची सोय नव्हती. अशातही त्यांनी त्यांचे घरनं सामान आणलं होतं, परंतु त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या 10 ते 15 किलोमीटरवरती अगदी वाशीपर्यंत यांच्या गाड्या ह्या पार्क करण्यात आल्या होत्या. मग अशा वेळेस ह्या बांधवांना कुठल्याही गोष्टीची सोय नव्हती. जेव्हा ते स्वतः म्हणजे काही गोष्टी विकत घेण्यासाठी गेले त्यावेळेस अक्षरशः दुकानंही आजूबाजूची बंद होती. त्यामुळे आपल्या बांधवांचे मित्रांनो खूप हाल झालेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझी एक म्हणजे प्रत्येकाला एक अशी विनंती आहे की प्रत्येक महिलेने घरातनं आपले जे काही घराचे व्यक्ती आहेत कामानिमित्त मुंबईला जात असतील तर त्यांच्याकडे त्यांच्या डब्याबरोबरच म्हणजे अगदी चतकोर भाकर म्हणतो ना आपण आपल्या भाकरीतली, तशीच थोडीशी भाजी चपाती काय असेल ते डब्यासोबत द्यावी, जेणेकरून ह्या मराठी बांधवांचं पोट भरेल. जास्तीत जास्त मदत म्हणजे करणारे करू शकतात, परंतु आपण गृहिणी म्हणून घरात ना आपण थोडीशी मदत इथे केली तर नक्कीच त्यांच्या सत्कारणी लागणार आहे. आपणही त्यामध्ये सहभागी झाल्याचा आनंद आपल्याला इथे भेटणार आहे. मी स्वतःच इथे बनवून माझ्या मिस्टरांकडे कामाला जाताना माझ्या पद्धतीने जे काही मला शक्य होईल पहाटे उठून मी एवढं त्यांच्यासाठी देत आहे. व्हिडिओचा उद्देश हा नाही आहे की मी काय देत आहे किंवा काय दाखवायचं आहे, परंतु एकच विनंती आहे की सर्वांनी आपल्या परीने मुंबईकरांना त्यांच्यासाठी थोडीशी मदत करावी, कारण ते शेतकरी कुटुंबातले आहेत किंवा शेतकरी राजा आहेत. म्हणून आपण मुंबईकर म्हणून त्यांच्यासाठी एक छोटीशी मदत नक्कीच घरातनं करू शकतो. आणि मुख्य म्हणजे हे शेतकरी हा पूर्ण आपल्या देशाला पोहोचत असतो, हे आपण विसरता कामा नये. आणि ह्या जो काही लढा आहे सर्व हे बांधवांसाठी म्हणजे मराठा समाजासाठी आहे. म्हणून जे कोणी मराठा बांधव मुंबईमध्ये असतील मुंबईकर, तर नक्कीच त्यांनी त्यांच्या पद्धतीने थोडीशी तरी मदत किंवा थोडंसं तरी आपल्या घासातला घास त्यांच्यापर्यंत पोहोचवा, हीच मला इथे कळकळीनं अगदी सांगावंसं वाटतं आहे. आणि नक्कीच मिस्टरांनी माझ्या हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, तर त्यांचा व्हिडिओ इथे पुढे आहे.